कारचालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारून जबरी चोरी करणारे परराज्यातील 2 आरोपी 5,06,250 रुपये किमतीचे मुद्देमालासह 24 तासाच्या आत जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांची धडाकेबाज कारवाई. सचिन बापू पठारे राहणार पिंपळगाव कवडा तालुका जिल्हा अहमदनगर हे त्यांच्याकडील हुंदाई कंपनीची ऑरा गाडी क्रमांक MH12 VV 7336 मधून सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडून घरी जात असताना रस्त्याने जाणारे 2 प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडण्याबाबत विनंती केली असता फिर्यादी यांनी रात्रीचा वेळ असल्यानं प्रवाशांना गाडीमध्ये बसून घेऊन जात असताना रस्त्याने गाडीमध्ये मागील सीटवर बसलेल्या प्रवाशानं फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तू मारून फिर्यादी जखमी केले व त्यांच्याकडील कार, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 5,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला आहे. या घटनेबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 547/2023 भारतीय दंडविधान कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक नेमून आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या व पथके तत्काळ रवाना केली. विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीची भेट घेऊन फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे CCTV फुटेज चेक करून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा व गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या कारचा शोध घेत असताना सदरची कार ही कोपरगाव गावच्या दिशेने गेली असल्याचे दिसून आले. हे पथक कोपरगाव परिसरामध्ये कारचा शोध घेत असताना दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये 2 आरोपी असे कोपरगाव ते शिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाल्यानं दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकाला कळवून कार व आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या. या पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगाव ते शिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असताना सदरची कार ही रोडच्या कडेला एका पेट्रोल पंपाजवळ उभी असल्याचं दिसून आल्यानं पथकाने सापळा रचून कारमधील 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावं शिवम मातादीन गौतम वय वर्ष 20 वर्ष राहणार बिनपूर तालुका पटियाली जिल्हा करजगंज उत्तर प्रदेश हल्ली राहणार मिंडा कंपनीजवळ सुपा तालुका पारनेर आणि दुसरा आरोपी दुर्जन अनार सिंग गौतम वय 23 वर्ष राहणार नगलारगी तालुका पटियाली जिल्हा करजगंज उत्तर प्रदेश हल्ली राहणार मिंडा कंपनीजवळ सुपा तालुका पारनेर असे असल्याचे सांगितले. मिळून आलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडतीमध्ये कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार, मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकूण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे प्रतिनिधी राजू काजीसह मुनीर सय्यद. सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री 11 वाजेच्या सुमारास सचिन पठारे ही आपली आवरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना 2 इसमांनी लिफ्ट मागितली होती. त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून आणि त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती. त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा सुपा पोलीस स्टेशन दाखल झालेला होता. घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पाठलाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे. आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे UPचे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. 2 आरोपी त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेला आहे.